लग्न म्हणजे ना खूप मजा असते. आपले सगळे नातेवाईक येतात घरी आणि मग हळद होते आणि त्यानंतर लग्न आणि लग्नानंतर हनीमून. मी ना हनीमूनला जाताना हे बघ हा ड्रेस घालणार आहे. कसं वाटतंय? छान आहे. हा, आणि हे शूज कसे आहे? छान आहेत. नुपूर तुला वाईट नाही वाटत आहे ना? नाही नाही नाही. मला ना नेहमी असं वाटायचं की तुझंच आधी लग्न होणार, कारण तू शाळेत असताना पण नेहमी लग्नाचंच बोलायचीस ना. पण बघ ना मी जिंकले. ऐक ना, बाय द वे हे बघ ना, हा सेट कसा वाटतोय? छान आहे ग. माझ्या नवऱ्याने घेऊन दिलाय मला. मी ना हा रिसेप्शनला घालणार आहे. त्याचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर. बघ असा मुठीत राहील तो माझ्या. तुझ्या नीरज सारखा नाही जाणार मध्येच पळून. बघू जरा ड्रेस. ए नुपूर, अगं कपड्यांना असा हात नसतो लावायचा. म्हणजे लग्नाच्या कपड्यांना कुणाचा हात लागलेला चांगला नसतं ना. आणि तुझं तर लग्नही ठरत नाही अजून. नुपूर, आय एम सॉरी. पण मला आता माझ्या लग्नात कुठले प्रॉब्लेम्स नको यायला आहेत ग. नाही नाही, इट्स ओके. कामिनी, बाळा तुला घरी नाही जायचं का? काकू, माझा नवरा मला न्यायला येणार आहे. ही नुपूर ऐक ना, मी ना माझ्या हनीमून साठी स्वित्झर्लंडला जाणार आहे, शिव आणि गौरी सारखं. नुपूर, माझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतायत ना, त्या फक्त आणि फक्त माझ्या मम्मीमुळे. कसं काय? अगं तिनेच तर मला हा धागा बांधला ना, म्हणून तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मग कुठे मिळेल हा धागा? काय माहित, मम्मीने आणला होता. तुझ्यासाठी पण एक आणायला सांगू? हो हो प्लीज. बरं चल, उद्या भेटूया. खूप बोलायचंय ग तुझ्याशी. तुला उद्याही सगळे अपडेट्स देईन येऊन. चल काकू, चला येते मी उद्या. का? हा का का नाही? ये ना. हा, काकू एक विचारू? विचार. नुपूरचं नीरजची लग्न झाल्यावर तुम्ही नुपूरला एक नेकलेसचा सेट देणार होतात ना. आता तो कोणाला देणार? नुपूरला की नीरजच्या बायकोला? माझं सगळं नुपूरचं आहे. बरोबर. काकू, मला तर वाटतं ना नीरजचं अमेरिकेतच काहीतरी असणार. ये तू. हो हो येते. चल नुपूर, बाय. बाय. नक्तू. सूर्या, नको रे काळजी करू. होईल आपल्या नक्तूचं लग्न. पण कधी कधी शैला? कदाचित ना देव आपल्या सगळ्यांची परीक्षा बघतोय. तुला सांगतो शैला, तिला असं पाहून माझी हिंमत तुटायला लागली आता. कुठून आणू असा मुलगा? कुठे सापडेल तो जो माझ्या नक्तूला आवडेल? कचलोय ग. आई, माझं चार्जर कुठे ठेवलंस? माहित नाही मला. स्वतःच्या गोष्टी स्वतःला जपून ठेवता येत नाहीत. बाकीचं सगळं बरं जमतं. मुसळधार पावसामुळे कोकणात दरड कोसळली, त्यामुळे वाहतूक ठप्प. हे सगळं नीरजमुळे होतंय. आता याच्यात नीरजचा काय दोष? देवाची करडे आणि कोकणात पाणी. तुम्ही जरा गप्प बसाव. आणि ही रद्दी कशासाठी घेऊन बसलाय? मग काय झालं? तुला काय झालं एवढं वैतागायला? आज मी नुपूरच्या डोळ्यात पाणी बघितलं, सूर्याच्या डोळ्यात पाणी बघितलं. तुला पाणी बघायचं होतं मग बेसिनचा नळ सोडायचा, नाही तर एखाद्या बाटलीत पाणी भरून ते बघायचं. पाणी बघितलं म्हणजे त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले. आणि हे सगळं नीरजमुळे होतंय. हो, ते खरंच आहे म्हणा. मी
मी समजवतो नीरजला. तुम्ही त्याला समजवायला तुम्ही काय केले हो आजपर्यंत? हे बघ, मी जर ठरवलं ना तर नुपूरसाठी काही करू शकतो. हो का? मग असं करा ना, जे रोज दारू पिऊन येता ना, उद्यापासून पिऊ नका. हे बघ, मी असं म्हटलं की मी ठरवलं तर काही करू शकतो, तू ठरवलं तर नाही. बघा, एवढीशी गोष्ट सुद्धा तुम्ही करू शकत नाही. एक तरी प्रयत्न केलाय तुम्ही तिच्यासाठी, तिचं लग्न ठरावं म्हणून? जाऊ दे ना, कोणाशी बोलतेय मी. तुमच्याच्यानं ना काहीच होणार नाही. खरंच काहीच नाही केलं मी नुपूरसाठी. नुपूरसाठी नाहीच काही केलं मी. काहीच कसं नाही केलं नुपूरसाठी. काहीतरी करायला पाहिजे तिच्यासाठी. काय संपली? हो, अशी कशी मुलं संपली तुमच्याकडची? याला काय अर्थ आहे? नाही नाही, बघा, मला काय माहित नाही. तुम्ही ताबडतोब एखादं स्थळ आमच्याकडे पाठवा, नाहीतर आमचे पैसे परत करा. काय जमणार नाही? कुणाला सांगते जमणार नाही? मला माहित नाही. हे बघा, एकतर पैसे परत करा, नाहीतर मुलगा परत करा. अहो म्हणजे मुलगा पाठवा हो. ठेवा फोन. बरं सूर्या, मी केळ्यांचा टेम्पो आला की नाही ते बघून येतो. हे काय? भाऊजी कुठे चाललेत? घ्या चहा. घ्या, तुम्ही घ्या चहा. नाही नको. का? काय झालं? नाही काय. नकटूची काळजी वाटते ना तुम्हाला? नका ना काळजी करू, सगळं छान होईल. खरंच घ्या चहा. नुपूर माय बच्चा. ही बघ डिझाईन अमेझिंग आहे ना? शोभून दिसेल. हो हो, शोभून दिसेल तुला. मला नाही ग बाळा, तुला म्हणते मी. अय्या, मला? मला कशाला? नको. हे बघा, आताच हाऊस करून घे, लग्नानंतर करता येणार नाही, माझा अनुभव आहे. लग्नानंतर ना? नाही नको, हे खोटं असतं सगळं, फसवत असतात ही माणसं. पण एकदा बघायला काय हरकत आहे ना? जमलं नकटूचं तर. काय ए बाळा, ए राजा, ए सोन्या, असं काय करते का पिल्ला? होईल ना लग्न तुझं पण. हं? असं बघ बघ. अहो, आता हे कुठे गेले? असेल ग काही काम. सूर्या कुठे गेला अचानक असा? अहो वंसा, आम्ही पण तेच बोलत होतो आता. झाली बाई पूजा शैलवंशाची. शैला, थोडा चहा मिळेल का? आणि 2 बिस्किट बुडवायला. हो, आणते, बसा. एक तरी प्रयत्न केलाय तुम्ही तिच्यासाठी, तिचं लग्न ठरावं म्हणून? मला नुपूरसाठी काहीतरी करायला हवं. आपण इकडे जाऊन बघायला काय हरकत आहे? म्हणजे आपण नुपूरसाठी काहीतरी केलं याचं समाधानही मिळेल आणि शैलाही काही बोलणार नाही. हे घ्या. अहो, कुठे निघालात? काय नाही, जरा जाऊन येतो. चहात कशाला सकाळी सकाळी? अगं नाही, ते नाही, जरा वेगळं काम आहे, आलोच. चहात तुझ्या मुलीचं लग्न ठरलंच म्हणून समज. जय हो बाबा, जय हो. पण एक अट आहे. माझ्या नकटूसाठी एकच काय, कितीही अटी असू द्यात, मला चालेल. 24 तास फक्त होकारार्थीच बोलायचं. चालेल ना, काही हरकत नाही. कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही. हा, काही हरकत म्हणजे चालेल. तुला जमेल ना? हो बाबा. नाही जमलं तर मात्र खूप घोळ होईल. पुढचे 24 तास मी माझ्या नकटूसाठी फक्त होच म्हणणार. हो हो आणि हो. आणखीन एक अट, ही गोष्ट कोणालाही बोलायची नाही. आणि ही तपस्या पूर्ण झाली की तुझ्या मुलीचं लग्न झालंच म्हणून समज. झालं. हो हो,
बाबा कुबेरनाथ की जय हो. आज संबंध दिवस तुला फक्त हो म्हणायचं. हो बाबा, मी होच म्हणणार. 2000 फी भरशील ना? हो, आज नकटूसाठी कशालाही होच म्हणणार आहे. बाबा कुबेरनाथ की, बाबा कुबेरनाथ की, बाबा कुबेरनाथ की, बाबा कुबेरनाथ की, बाबा कुबेरनाथ की. हा पांडू बोल. काय म्हणतो? साहेबांची गाडी मारुती मंदिराजवळ आली. अरे एक काम कर, अख्ख्या गावाला वळसा घाल. हा थोडस जरा, अरे इथे अजून तयारी नाही झाली आहे. हा अरे हा 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 अरे गण्या आवर लवकर. बरं बरं बरं. ए झेंडे वरती धर. हा विचाराच्या नादात दुसऱ्याच्याच वाड्यात घुसलो. पण यांच्या घराला टेकू आहेत केळीचे झाड. हे काय ओय, काय कोणात तुम्ही? आज जायचंय मला. आज जायचंय? बाहेरचा आहेस का तू? आव्हान. संबंध दिवस तुला फक्त हो म्हणायचं. हो. दुसऱ्या पार्टीतला आहेस का? दुसरी पार्टी. हो. मग इथं काय राडा करायला आलायस का? राडा देवा शपथ. हो. ए गण्या, हे बघ येडा पाखरू कुठून आले. चला निघायचं बघायचं. लेकरू हे घर पडेल. ए, जाऊ दे मला. चला निघायचं बघायचं. हो, जाऊ दे मला घरात. चल ना. ए बाळा, नाही ऐका, तो आमच्या घरातला माणूस आहे, त्याला सोडा प्लीज. हा घरातला? हो. बर घ्या, चला रे काम करा. हा. काय समस्या आहे तुझी? हा, बायको खूप बोलते हो. काय बोलते तुझी बायको? माझ्या पुतणीचं लग्न होत नाहीये, तर तिचं असं म्हणणं आहे की त्याला जबाबदार मीच आहे. लग्न जमेल, फक्त एक अट आहे. कोणती? आज फक्त सत्यच बोलायचं, खोटं बोलायचं नाही. हो चालेल, पण हो पणच करणार आहे मी. आज मी सत्यच बोलणार. पण तो पण नाही, फक्त सत्य बोलायचं आणि ते सुद्धा दुसऱ्याच्या कानात. हो ठीक आहे ना, चालेल. आज मी फक्त दुसऱ्यांच्या कानातच बोलणार. तुझ्या इच्छा पूर्ण होती. जय कुबेरनाथ बाबा. चला. 2000 रुपये फी भरा. आत्ता एवढेच ठेवा, बाकीचे नंतर देतो. काळजी करू नका. दादा दादा ऐक ना तू. हे काय चाललंय सगळं? ही कसली तयारी आहे? कसली म्हणजे? घरी पाहुणे येणार आहेत. अरे पाहुणे. अरे पण ही तयारी पाहून असं वाटतंय की पाहुणे कमी आणि एखादा राजकीय नेताच येणार आहे. तुला कसं कळलं घरी नेता येणार आहे म्हणून? म्हणजे नेताच येणार आहे. अरे ते ठीक आहे, पण हे झेंडे फुलांच्या माळा वगैरे हे काय शिवाजी पार्क आहे का सभा घ्यायला? आपला वाडा आहे ना हा. हो माहितीये मला आपला वाडा आहे, आणि मुळात ते सभा घ्यायला येणारच नाहीयेत. मग ते आपल्या नकटूला बघायला येणार आहेत. काय? हा, मग आणि कोण येणार आहे माहितीये का? कोण? तरुण तडफदार नेते युवराज सुबोध भावे. अरे बाहेर त्यांची सिक्युरिटी आहे, सगळी तयारी त्यांच्यासाठी चालली आहे. खरं सांगू का सूर्या, आपल्या नकटूने नशीब काढलं. तुला सांगतो दादा, माझा तर विश्वासच बसत. हे कसं झालंय? म्हणजे त्यांना कोणी सांगितलं असेल आपल्या नकटूबद्दल? तू? नाही, मी नाही सांगितलं. मुळात युवराजांनीच ठरवलं होतं की एखाद्या सामान्य घरातल्या मुलीशी लग्न करायचं, आणि त्यांना कोणीतरी आपल्या नकटूबद्दल सांगितलं, म्हणून ते येणार तिला बघायला. पण आता तू नाही म्हणू नका, तू होच म्हणायचं. तुला कसं कळलं मी आज होच म्हणणार आहे ते? म्हणजे तू नाही म्हणू शकतोस? हो. चल हे एक बरं झालं, म्हणजे तुझी परमिशन मिळाली. आता काही प्रॉब्लेम नाही. खरं सांग, खरंच युवराज आहे. म्हणजे तू असं बोलायला लागला ना, लोक मंत्रमुग्ध होतात. तंत्रीच लागते म्हणणं. काय आशा, काय टाळ्या, काय कोट्या, सगळीकडे त्यांचीच चर्चा चालू आहे. काय सांग? करून बाबा कुबेरनाथच पावले म्हणायचे. हा? जय बा. हो 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 हो. सूर्या, बरा आहेस ना? तब्येत बरी? एकदम बरा आहे. मी नक्कीला भेटून येतो. हा हा. हैला नकटू, सेम पॉलिटिशियन दिसतेस. अय्या खरंच? आपण ना लग्न पण असंच करूया. आपण लग्नात ना सगळीकडे पक्षाचे झेंडे लावायचे, लग्न मंडपात सगळीकडे पताके, आणि सगळ्यांनी आपण पांढरे सदरे घालायचे, आणि कोणाला लग्नाची पत्रिका द्यायचीच नाही. अरे मग माझ्या लग्नाला कोणी येणारच नाही. अरे आपण सगळीकडे बॅनर लावायचे, देशपांडे आणि भावे यांच्यात युती, नुपूर देशपांडे यांचा सुवाखुशीने भावे पक्षात प्रवेश. यश, किती करतोस रे तू माझ्यासाठी. माझा भाऊ शोभतोस हा अगदी. बरं ऐक, मी एक उखाणा तयार केलाय. काही दिवसांपूर्वी मुंबईत इलेक्शन झाले
काही दिवसांपूर्वी मुंबईत इलेक्शन झाले. देशपांड्यांचे जावई होण्यासाठी सुबोधराव आले. अरे नकटू, युवराज नेता आहे, त्याचं नाव असं उखाण्यात घ्यायचं नाही, नारेबाजी करायची, नाऱ्यात असं नाव घ्यायचं त्याचं. म्हणजे अरे आमचा नेता कसा असेल, सुबोध भावे जसा असेल, विकास करणाऱ्यांची सांगा नावे, सुबोध भावे, सुबोध भावे, ज्याला सपोर्ट करतात जनसामान्य, सुबोध भावे लोकमान्य. सुबोधची कट्यार काळजात घुसली, नकटू त्याला पाहून हसली. अरे ताई माई अक्का, विचार करा पक्का, सुबोधवर मारा शिक्का आणि बाकी सगळ्यांना दे धक्का. काय घोषणा वगैरे काय नकटूबाई खुश? हो. हा आता जाऊन सांग तुझ्या त्या मैत्रिणीला. कोण? कामिनी. कामिनी सांग तिला माझं पण लग्न जमलंय म्हणा. काय पप्पा तुमचं? हो. नकटू 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 नकटू. काका काय बोलताय, तुमचं लग्न? हो. तुझं एक लग्न होत नाहीये आणि हे तुझ्यासाठी दुसरी आई आणतायत. हे वेड्या काय बोलतोयस तू? नकटू पप्पा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. ऐकून तर घे ना बेटा. काका तुम्ही पण तुमच्या वडिलांवर गेलात. तुम्ही विजू काकीसाठी प्रेमाची आणणार. हो. मी जाऊन सांगू विजू काकीला? जाऊ? हो. नकटू सांभाळ स्वतःला. पप्पा हे खरं आहे. हो. शैलावंश, किती हो त्या घंटेचं व्हॉइसिंग. कान गिटले माझे, डोकं दुखायला लागलं. आता देव सुद्धा खाली येईल आशीर्वाद द्यायला तुम्हाला. आशीर्वाद मला नाही, आपल्या नुपूरला दिला पाहिजे. तिचं लग्न लवकर व्हावं म्हणून मी हा घंटा नाद करतेय. ओ 1750 नवस करून त्या झाडाला धागे दोरे गुंडाळून आधीच त्याची दोरगुंडी केली आहे. ती कमी आहे का? हे आणखी नवीन काढलंय काहीतरी. बघा वहिनी, लवकरच याचं चांगलं फळ मिळेल. काकी, आत्या, आई, काय रे? एक बॅड न्यूज आहे. काय झालं? What happened? Tell. What happened? कोणत्या तोंडाने सांगू कळत नाहीये. पर्याय आहे का तुझ्याकडे दुसरा? खातोस त्या तोंडाने सांग. मला ना खूप टेन्शन आलंय. अरे बापरे, म्हणजे परत तुझ्या मैत्रिणी बरोबर तुझं ब्रेकअप झालं की काय? अरे ब्रेकअप झालं नाहीये, ब्रेकअप होणार आहे विजू काकीचं. मला काही सुचत नाही. काय बोलतोयस कळत नाही रे. सूर्या काकांचं ना बाहेर लफडं सुरू आहे आणि ते लग्न करणार आहेत. बरं आहेस ना? काही काय बोलतोस? अरे मी खरं सांगतोय. ते नुपूरला आता तेच सांगत होते. तू तुझ्या फादर बद्दल नाही ना बोलत आहेस? अरे चंदू नाही रे, चंदू. सूर्या काकांबद्दल सांगतोय मी. सूर्या काका. यश, अशी मस्करी करू नको रे उगाच. खोटं निघालं ना तर बदडून काढणं लाटण्याने. अरे मला कशाला? तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर जाऊन विचारा त्यांना. ओके विजू, चल विचारूया. अगं तू नको ना टेन्शन घेऊस. हा नकटू राजा, मला समजून घे ना. तू मला समजून घेण्यात चूक करतेस बाळा. तुम्हाला समजून घेण्यात खरंच चूक केली भाऊजी. आम्ही जे काही ऐकलं ते खरं आहे. हो. ठीक आहे, मग जे तुम्हाला हवंय ना तेच करा आता. विजू अगं ऐकून घे ना विजू. मी काय तुला शोभतं करे हे सगळं सूर्या? ते पण या वयात. घराण्याची परंपरा पुढे चालवतायत. बाप तसा बेटा. आपल्या घरात एकदा जे घडून गेलंय ते तू परत करतोय सूर्या. तुला काहीच कसं वाटत नाही रे? वाटतं शैला, वाटतं. तरी तू करतोयस. हो. अरे नुपूरचा थोडा तरी विचार कर. पप्पा तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? हो म्हणजे काय बाळा? मग मला खरं खरं सांगा, तुम्ही खरंच दुसरी मम्मी आणणार आहात? हो. मला यांच्याशी बोलायचंच नाहीये.
ए नट्टू ऐक ना बाळा. काय रे सूर्या तू शैला तू वहिनी आहो. अरे ऐका रे कोणीतरी माझं. तुम्हाला वाटतंय तसं अजिबात हो 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 सूर्यकांत हो. आज काही झालं तरी माझ्या नट्टूसाठी मी फक्त होच म्हणणार आहे.